नमस्कार दोस्तों। आज इस वीडियो में एलएलबी फर्स्ट सेमेस्टर का कॉन्ट्रैक्ट का सिचुएशन बेस्ड क्वेश्चन हम इस वीडियो में देखने वाले हैं। बहुत सारे स्टूडेंट का ये डाउट्स था कि सर सिचुएशन बेस्ड क्वेश्चन जो हमने लेबर लॉ के लिए लिया था वही सेम सिचुएशन हम कॉन्ट्रैक्ट के लिए भी हम ले रहे हैं। सो पूरा वीडियो देखिए, तभी आपको सब इन्फॉर्मेशन आपको अच्छे से समझ में आ जाएगा। ये जो वीडियो रहेगा बाईलैंग्वेज रहेगा, इसमें हिंदी, मराठी, इंग्लिश सभी लैंग्वेज यहाँ पे यूज़ होगा। कुछ भी अगर डाउट रहेगा तो डेफिनेटली मुझे आप बाद में पूछ सकते हो, कमेंट सेक्शन में पूछो या फिर इंस्टाग्राम पे डायरेक्टली आप क्वेश्चन पूछो, वहाँ पे आपका डाउट सॉल्व किया जाएगा। ठीक है? अभी हम यहाँ पे देख रहे हैं, यह जो क्वेश्चन है इंग्लिश और मराठी दोनों लैंग्वेज में दिया है। सो अभी हमें पढ़ रहा हूँ। आनंद इज अ स्पिरिच्युअल एडवाइजर। आनंद हा एक आध्यात्मिक सल्लागार आहे. भास्कर एक वृद्ध हिंदू माणूस आनंदचा शिष्य आहे. आनंद भास्करला सल्ला देतो की त्याने त्याची संपूर्ण मालमत्ता जी आहे ती दान करावी, जेणेकरून पुढच्या जगात त्याच्या आत्म्याला फायदा होईल. आनंद एक आध्यात्मिक सल्लागार है और भास्कर जो है वो एक हिंदू मनुष्य है और वो की आनंद का शिष्य है. सो यहाँ पे भास्कर त्याची संपूर्ण मालमत्ता आनंदला भेट देतो. सो यहाँ पे लिखा है कि भास्कर मेक्स द गिफ्ट ऑफ एंटायर प्रॉपर्टी टू आनंद. लेटर भास्कर वॉन्ट्स टू कॅन्सल दिस गिफ्ट. नंतर भास्करला असं वाटतं की ही जी भेट आहे ती रद्द करायची आहे. सो यहाँ पे आपको अभी क्वेश्चन दिया है कि डिस्कस वेदर द भास्कर कंसेंट to the gift was obtained freely as per the Indian contract provision. First question. Second question, what is the legal remedies are available to Bhaskar to cancel the gift? In Marathi, भारतीय करार कायद्याच्या तरतुदीनुसार भास्करची भेट वस्तूसाठी म्हणजे गिफ्ट विथ संमती मुक्तपणे मिळाली होती का? इथे क्वेश्चन मार्क आहे. भेटली होती का? तर यामध्ये हो, त्याची मुक्तपणे संमती मिळाली होती. तर यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि भेटवस्तू रद्द करण्यासाठी भास्करकडे कोणते कायदेशीर उपाय किंवा रेमेडीज यामध्ये उपलब्ध आहेत का? जर यामध्ये आपण बघितलं, तर भारतीय करार कायद्याच्या तरतुदीनुसार भास्करची भेटवस्तूसाठी संमती ही मुक्तपणे मिळाली होती का? कारण की यामध्ये फर्स्ट जेव्हा भास्करनी त्यांना जी गिफ्ट आहे ती दिलेली होती. संपूर्ण मालमत्ता आनंदला यांनी भेट दिली होती. बट याच्यामध्ये अनड्यू इन्फ्लुअन्स यामध्ये प्रकार येतो. कारण की ही जी मालमत्ता आहे मे बी त्यांनी जबरदस्तीने पण दिली असेल किंवा त्याला काही भीती वगैरे घालून दिली असेल. सो या प्रकारचे आन्सर आपल्याला यामध्ये लिहायचे असतात. यामध्ये जर आपण पुढे जर आन्सर जर आपण बघितलं, तर यामध्ये नॉर्मली इंग्लिशमध्ये आन्सर दिलेले आहे. याची पी-डी-एफ पण तुम्हाला भेटून जाईल. मराठीमध्ये जे काही आहे ते आपण यामध्ये सध्या बघूया. जसं की यामध्ये सेक्शन 16 म्हणजे अनड्यू इन्फ्लुअन्स, अयोग्य प्रभाव यामध्ये मोडतो. कारण भास्करच्या भावनिक आणि आध्यात्मिक विश्वासाचा यामध्ये गैरफायदा घेतला गेलेला आहे. म्हणून ती जी संमती जी त्याने तेव्हा दिलेली, ती संमती जबरदस्तीने घेतलेली होती. ठीक आहे. सो नेक्स्ट जो क्वेश्चन यामध्ये विचारलेलं होतं, की यामध्ये कायदेशीर उपाय काय आहेत का? सो यामध्ये आर्टिकल 19 ए नुसार यामध्ये अ, उपाय आहेत. उपाय असा आहे, की दानपत्र रद्द करा. म्हणजे जे काही गिफ्ट वगैरे दिलेलं आहे, सो त्या गिफ्ट डीडसाठी आनंद जो आहे, तो न्यायालयात दावा किंवा खटला दाखल करू शकतो. हे एक रेमेडी आपण त्याला देऊ शकतो. मालमत्ता परत मिळवण्यासाठी या मागणी न्यायालयाकडे मागू शकतात आणि पुरावा सादर करण्याची जबाबदारी हे आनंदने सिद्ध करणं गरजेचं आहे. म्हणजे आनंद सिद्ध करणे आवश्यक आहे, की भास्करने स्वातंत्र्याने किंवा कोणत्याही प्रभावाशिवाय दान केलेले आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं, की रोहन एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
टेकप्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केलेला होता त्याने. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की टेकप्रो सोडल्यानंतर 2 वर्षासाठी भारतातील इतर कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीत काम करू शकत नाही. रोहन एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. टेकप्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबत त्यांनी जॉब करत होता आणि त्याच्याबरोबर त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण होता. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असताना त्यांनी जॉब सोडल्यानंतर 2 वर्षासाठी भारतातील कोणत्याही कंपनीत तो काम करू शकत नाही, असं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं. सो त्या राजीनामा दिल्यानंतर रोहनला दुसऱ्या सॉफ्टवेअर कंपनीकडून एक ऑफर मिळाली आणि त्याने त्याच्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. कराराची अंमलबजावणी करण्यासाठी टेकप्रोने खटला दाखल त्याच्यावरती केला. रोहन एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो टेकप्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तिकडे काम करत होता. टेकप्रो सोडल्यानंतर 2 वर्षासाठी त्याचा करार झालेला होता, की कोणत्याही कंपनीत तो काम करू शकत नाही, असं त्यांचं करार झालेलं होतं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीची दुसऱ्या सॉफ्टवेअर कंपनीची त्याला ऑफर भेटली होती, पण त्यांनी त्याच्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. क्वेशन विचारलेला आहे, की राहुल आणि टेकप्रो यांच्यातील करार भारतीय करार कायद्याच्या तरतुदीनुसार वैध आहे का? तर यामध्ये वैध आहे. ओके. का आहे ते आपण बघूया. या प्रकरणात लागू होऊ शकणाऱ्या व्यापार प्रतिबंधाच्या नियमात काही अपवाद आहेत का? याचे तुम्हाला उदाहरणासह स्पष्टीकरण द्यायचे आहे. इंग्लिशमध्ये यामध्ये तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्ही बघा. मराठीमध्ये जे आहे ते आपण यामध्ये बघूया. रोहन आणि टेकप्रो कलम 27 नुसार जर आपण बघितलं, तर यामध्ये व्यापारावरील बंधन असलेला करार आहे, जो भारतीय करार कायदा 1872 नुसार कलम 27 नुसार नियंत्रित केला जातो. पण कलम 27 मध्ये असे पण नमूद आहे, की एखाद्या व्यक्ती त्याच्या कायदेशीर व्यवसाय असेल, व्यापार असेल किंवा कामापासून तो प्रोहिबिटेड करतो म्हणजे प्रतिबंधित करतो. तर तो करार तर तो करार या प्रमाणात अमान्य करतो. तथापि या कलमात काही बंधनांना वैध ठरवण्याचे विशेष प्रावधान आहे. ते तर्कसंगत आणि आवश्यक आहे. सो याच्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी यामध्ये दिलेला आहे. भौगोलिक क्षेत्र यामध्ये दिले आणि तर्कसंगत यामध्ये दिलेला आहे. पण यामध्ये कलम 27 नुसार हा जो करार आहे, तो त्यांचा ठरलेला जो करार होता, तो अमान्य करण्यात येणार आहे. कारण की त्याचं जे काही जॉब तो तिकडे करत असणार आहे, तो कुठल्याही गुप्त माहिती तिकडे देत नाहीये. कोणी ग्राहक संबंधाबाबतीत त्याची खाजगी कोणतीही अशी माहिती तो तिकडे देत नाहीये किंवा त्या कंपनीमध्ये त्यामध्ये कुठे कामाला असा नाहीये. सो त्यासाठी तो जो करार आहे तो अमान्य होईल. नेक्स्ट यामध्ये रेमेडी काय आहे? यामध्ये रेमेडी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या. याची पी-डी-एफ तुम्हाला मी देईनच. नेक्स्ट क्वेशन आहे की अरुणने त्याची मुलगी स्नेहासाठी घर बांधण्यासाठी विकाससोबत करार केला. यामध्ये प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे, की कोणासाठी आणि कोणाबरोबर हा करार झालेला आहे. अरुणचा करार हा विकाससोबत झालेला आहे. त्याची मुलगी स्नेहा आहे यांच्याबरोबर करार झालेला नाही आहे. तथापि विकास करार पूर्ण करण्यात अयशस्वी झाला आहे. म्हणजे however विकास failed to fulfill the contract and स्नेहा decided to sue विकास for non-performance. सो स्नेहाने विकासवर कामगिरी न केल्याबद्दल खटला भरण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? भारतीय करार कायद्यातील कराराच्या गोपनीयतेच्या तत्वानुसार म्हणजे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट यामध्ये जर आपण बघितलं तत्वानुसार स्नेहा विकासवर खटला भरू शकते का? तर यामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये झालेला आहे? अरुण आणि विकास यांच्याबरोबर हा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. सो स्नेहा याच्यामध्ये खटला दाखल करू शकत नाही. त्याचं विश्लेषण पुढे आपल्याला दिलेलंच आहे. या प्रकरणात लागू होऊ शकणाऱ्या कराराच्या गोपनीयतेच्या नियमातील कोणतेही अपवाद यामध्ये स्पष्ट करा. सो याचे आन्सर तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही यामध्ये बघू शकता. जसं की इथे मी सांगितलेलं आहे, की स्नेहा विकासावर जो विकास आहे त्याच्यावरती दावा करू शकत नाही कारण ती कराराची थेट पार्टी नाहीये म्हणून. सो यांचा जो करार झालेला आहे विकास आणि अरुण यांच्याशी करार झालेला आहे म्हणून. सेकंड रेमेडी जर आपण बघितलं याच्यामध्ये काय आहे? तर जे काही तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी जे काही करार आहे किंवा विश्वास हे ज्या आपण लिहिलेलं आहे ते तुम्ही एकदा रीडिंग करून घेऊ शकता.
नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. 16 वर्षीय राहुलने प्रकाशकडून ₹10,000 चे कर्ज घेतले. इथे इम्पॉर्टंट आहे 16 वर्षीय आणि 6 महिन्यांनी ते परत करण्याचे आश्वासन दिले. राहुलने रक्कम परत केली नाही आणि प्रकाशने पैसे वसूल करण्यासाठी राहुलवर खटला दाखल केला. आता याच्यामध्ये राहुल आणि प्रकाश यांच्यातील करार भारतीय करार कायद्यातील अल्पवयीन कराराशी संबंधित तरतुदीनुसार लागू करण्यायोग्य आहे का ते तपासा. पहिली गोष्ट 16 वर्षीय आहे, तर याच्यामध्ये हा मायनरमध्ये राहुल येत आहे. मायनरमध्ये येत असेल तर हा जो कॉन्ट्रॅक्टच आहे, हा स्वतः कॉन्ट्रॅक्टच रद्द होणार आहे. सो याच्यामध्ये पुढे काही चालण्याचा प्रश्नच नाहीये, कारण की तो करार तो रद्दच होणार आहे. सो व्हॉइडच होणार आहे. सो या परिस्थितीत प्रकाशसाठी कायदेशीर काही परिणाम काय आहेत का? हां, त्याचे जर काही राहुलचे काही आई-वडील असतील, पॅरेंट्स असतील किंवा गार्डियन असतील, त्यांच्याकडे तो करार जेव्हा झाला, तेव्हा जर ते अवेलेबल असतील, तर मग ते स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. तसंच आपण आन्सर यामध्ये दिलेलं आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला आन्सर पण जेव्हा हे जर क्वेश्चन जर विचारलं, तर तुम्हाला तशा पद्धतीने आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. सो अंमलबजावणीचा तपास जो आपण इथे लिहिलेला आहे, 18 वर्षाखालील अधिकारीण आहे आणि अशा व्यक्तीने केलेला करार अमान्य आणि अंमलबजावणीसाठी अयोग्य आहे. त्यानंतर यामध्ये जर आपण बघितलं, तर अल्पवयीन असल्यामुळे राहुल तो जो करार आहे, तो व्हॉइड होईल. नेक्स्ट याच्यामध्ये जे कायदेशीर उपाय जे दिलेले आहे, राहुलच्या पालकांविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न त्यावर करू शकतो. पण त्यामध्ये पण जर ते अवेलेबल असेल तर ठीक, पण त्यामध्ये पण होऊ शकत नाही. क्वासी करार आहे अल्पवयीन हक्काच्या बाबतीत आणि कलम 68 आहे अल्पवयीन मालमत्तेवरील दावा. त्याच्यावरती जर मालमत्तेवरती दावा जर करत असेल तर ते करू शकतात. सो हे जे उपाय आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचे आहेत. हे आपण बघितलेले आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन. काही पण डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न नक्की करेन. हे जे इम्पोर्टंट 4 क्वेश्चन दिलेले अशा टाइपमध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये सिच्युएशन बेसमध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके. आणि हे आपले सोशल हँडल आहेत. Instagram आहे, Facebook, YouTube आणि Telegram. हे लिंक तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. सो हे तुम्ही फॉलो करा जेणेकरून जे काही डाउट्स वगैरे असतील, ते तिकडे मी तुमचे सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. थँक यू सो मच.